मुंबईतलं आर्थर रोड कारागृह हे सध्या हाऊसफुल झालंय, कारण आर्थर रोड कारागृहात कैद्यांना ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाहीये. 999 इतकी कैदी क्षमता असताना 3000हून अधिक कैदी सध्या आर्थर रोड जेलमध्ये बंदिस्त आहेत. बांगलादेशी घुसखोरी कारागृह प्रश्न याकडे प्रशासन लक्ष कधी देणार असा सवाल आता उपस्थित होतोय. या सगळ्याचा आढावा आमची प्रतिनिधी आकांक्षा देशमुख हिनं घेतला. आपण पाहूया. राज्यभरामध्ये सध्या गुन्हेगारी ही वाढत चाललेली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी गुन्हेगारांची संख्या देखील वाढत चाललेली आहे. मात्र हे जे कैद केले जातात, ज्यांना अटक केली जाते, जे गुन्हेगार आहेत त्यांना कुठे ठेवायचा असा प्रश्न आता सध्या उपस्थित झालेला आहे. कारण आपण पाहू शकतो की मुंबईमधलं जे मध्यवर्ती कारागृह आहे ऑर्थर रोड जेलमध्ये सध्या जी कैद्यांना ठेवण्याची जी क्षमता आहे ती 999,000च्या आसपास आहे. मात्र या ठिकाणी 3000हून अधिक कैदी या जेलमध्ये असल्याचं लोकशाही मराठीला ही माहिती मिळाली आहे. त्यामुळे या कैद्यांकडे किंवा आणखी एखादं मध्यवर्ती कारागृह कुठे उभारता येईल का किंवा प्रशासन याकडे कधी लक्ष देणार हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. त्याचसोबत जर पाहायला गेलात तर सध्या जर या ठिकाणी 3000हून अधिक कैदी या ठिकाणी जेलमध्ये आहेत आणि त्याचसोबत पाहायला गेलात तर सध्या जे बांगलादेशी घुसखोरींची संख्या ही सध्या भारतामध्ये वाढत चाललेली आहे. जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये देखील आढळून येत आहेत. त्यामुळे यांची धरपकड सुरू आहे आणि याच कैदींना कुठेतरी या आर्थर रोड कारागृहामध्ये देखील ठेवलं जातं. त्यामुळे कुठेतरी अन्य जे कैदी आहेत त्यांच्या सुरक्षेचा देखील प्रश्न सध्या ऐरणीवर येत आहे. त्यामुळे आता हे कैद्यांची संख्या ही वाढत चाललेली आहे आणि या जेलमध्ये पाहायला गेलात तर 3000हून अधिक जी कैद झालेले आहेत आणि ही क्षमता तेवढी नसल्याने ही बातमी जी सध्या लोकशाही न्यूजने दाखवलेली आहे. त्यामुळे या कारागृहाकडे कशा पद्धतीने प्रशासन लक्ष देतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकर सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.